मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। इथे मी मटण बनवत आहे। कांदा फ्राय करून घेते मस्त। त्याच्यानंतर मग मटण एकीकडे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। ते नंतर मग कांदा छान असा परतून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तो ॲड केला। त्याच्यामध्ये नंतर मग पाणी वगैरे घालून सुकं असं छान असं मटण बनवलेलं होतं। त्याच्यानंतर मग आमच्याकडे आणले होते मासे, तळ्यातले गोड्या पाण्याचे मासे आणले होते। ते जे ऑरेंज कलर असं दिसतंय ना, ते पापलेट आहेत आणि ते 3 वेगळे मासे आहेत। तुम्हाला आवडतात का तळ्यातले गोड मासे? मला नक्की सांगा। कसं दिसतोय बघा पापलेट, चकाकतंय म्हणजे एकदम फ्रेश आहे बघा। त्याच्यानंतर मग ते मासे आईंनी साफ करायला सुरुवात केली। पाहू शकताय तुम्ही। हा मासा बघा, पापलेट अजून सुद्धा थोडंसं जिवंत आहे। तुम्हाला दिसत असेल, त्याचं तोंड हलताना दिसतंय बघा। ते साफ वगैरे केलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आईंनी त्याला मॅरिनेशन वगैरे करून ठेवलं आणि मग आम्ही ते फ्राय केलं बघा। तांदळाचं पीठ आणि रवा याचं कोटिंग लावून मग ते फ्राय केले। त्याच्यानंतर मग आम्ही मस्त जेवून घेतलं। मग मी आणि सानू गेलो होतो नेहाकडे, तिला हेअर कट करायचा होता म्हणून आम्ही तिथे गेलो होतो। इथे चालू आहे आमच्या इथे गणपती उत्सव असतो, 1 तारखेला उत्सव आहे, तशी देवळाची तयारी चालू आहे, साफसफाई वगैरे। सगळे जेंट्स मिळून इथे साफसफाई करत होते। त्याच्यानंतर मग मी त्यांच्या सगळ्यांसाठी चहा बनवला होता। इथे चहा एकीकडे त्यांना सर्व करून दिला आणि मग पुढची तयारी घरातली आवरावर वगैरे करून घेतली। त्याच्यानंतर साफसफाई झाडून वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी देऊळ धुवायला सुरुवात केली होती। मग आम्ही गेलो होतो गावात, हळदी कुंकू होतं 2-3 ठिकाणी, तिथे गेलो होतो। त्या काकींनी छान असं निरंजन दिले बघा, मस्त आहे। मंडळी आले घरी, आता पुढची तयारी जेवणाची वगैरे। असा होता बाकीचा माझा आजचा दिवस। कसा वाटला नक्की सांगा। थँक्यू।